नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज. येत्या 1 डिसेंबरला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने अमरावती विभागातील तब्बल 27 उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या टर्ममध्ये जे निवडून आलेत असे प्राध्यापक श्रीकांत देशपांडे आज आपल्यासोबत आहेत. सर, एक अनुभव तर तुम्हाला आहेच निवडणुकीचा, मात्र या ज्या निवडणुका असतात कधी होतात कधी नाही हे माहिती पडत नाही बाकी जनतेला. मात्र यावेळेसची जी निवडणूक आहे ती काहीतरी एक वेगळी आहे. तर यावेळेसचा काय अनुभव आहे? नाही, मी मागच्या मुलाखतीत तुम्हाला सांगितलं होतं. प्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला, मतदारांना विनम्र अभिवादन करतो. मुद्दा महत्त्वाचा हा आहे की मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की या निवडणुका कधी येत होत्या, जात होत्या, कोणालाच कळत नव्हतं. या मतदारसंघाची ओळख मी सर्वात पहिले करून दिली की असाही विधान परिषदेत कोणी आमदार असतो. आणि आता त्याच्यामुळे खूप धनाढ्य लोक, ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी कवडीचा संबंध नाही, जे संस्था चालक आहेत, संस्था चालक असणं म्हणजे शिक्षण क्षेत्राशी संबंध असतो असं नाही. काही संस्था चालक आहेत ज्यांना शिक्षण विषयी आवड आहे म्हणून त्यांनी संस्था उघडल्या आहेत, पण काही जे आहे ते केवळ व्यावसायिक म्हणून या क्षेत्रात आलेले आहेत. असे धनाढ्य लोक देखील उतरले आहेत. मी असं ऐकलं की कोणी पैठणी देत आहे, नगदी पैसे देत आहेत, पण मला खात्री आहे की हे मतदार जे आहे हे अतिशय बुद्धिजीवी आहे. हे काही कुठल्या झोपडपट्टीत राहणारे मतदार नाही आहे की ज्यांना तुम्ही विकत घेऊ शकता. हे बुद्धिजीवी म्हणजे इतके बुद्धिजीवी आहेत की डबल ग्रॅज्युएट आहेत. म्हणजे माझ्या प्रत्येक मतदाराची पात्रता ही BA, BEd, BSc, BEd, कोणी BA, DEd काय असेल ते, MA, MPhil, MA, PhD असे सगळे मतदार आहेत. त्यामुळे ते या आमिषाला मुळीच बळी पडणार नाही. आपला आवाज परिषदेमध्ये कोण उठवू शकतो याची खात्री जेव्हा त्यांना पटेल ते त्यालाच मतदान करतील याचा मला विश्वास आहे. आणि सर, गेल्या 5 टर्ममध्ये तुमच्याकडून सत्ता होती आणि या सत्तेचा सपोर्ट घेत तुम्ही बरेच प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही यशस्वी झाले, काही रखडून पडले, ते भविष्यात होतील. मात्र यावेळी सुद्धा आता महाआघाडी तुमच्या पाठीशी आहेच. तर यावेळी तुमचं काय स्ट्रॅटेजी आहे, कशा पद्धतीचं काम करायचं आणि कोणत्या महत्त्वाच्या 3 समस्या शिक्षकांच्या तुम्हाला वाटतात ज्याला तुम्ही प्राधान्य देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करा? सर्वप्रथम तुम्हाला मी हे सांगतो, म्हणजे मतदारांना माझं आव्हान आहे की त्या विधिमंडळाचं काम समजायलाच भरपूर वेळ लागतो. मी शिवसेनेचा पूर्वी सहसंपर्क प्रमुख होतो. मी अनेक आमदार खासदारांसोबत राहिलो. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर मला तेवढा त्रास गेला नाही. मी पटकन पिकअप करून घेतलं सगळं. आज सगळ्यांना माहिती आहे की मी शिवसेनेचा उमेदवार आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, सत्ता आमची आहे. त्यामुळे उद्धवजींनी पण त्यांच्या भाषणातून आवाहन केलं की तुम्ही श्रीकांत देशपांडेंना निवडून द्या. श्रीकांत वर्षातून कितीही वेळा मला भेटला तरी तो सारखं शिक्षकांचंच रडगाणं माझ्यासमोर मांडत असतो. त्यामुळे मला खात्री आहे की मी ज्या पद्धतीने समस्यांना आयाम देऊ शकेल, संपवू शकेल समस्या, त्या पद्धतीने दुसऱ्या कोणाची ताकद नाही आहे. आणि शिक्षकांनाही हे समजलं आहे की ज्याची सुरुवात आता 101 पासून आहे त्याला निवडून द्यायचं का ज्याची सुरुवात 0 पासून आहे त्याला निवडून द्यायचं, हेही शिक्षकांना कळलंय. त्यामुळे मला खात्री आहे की शिक्षक हा सर्व विचार करून मला मतदान करतील. दुसरा, मला ज्या महत्वाच्या 3 गोष्टी करायच्या आहे त्या मी मागच्या मुलाखतीत तुम्हाला सांगितल्या, पण आता परत सांगतो की शिक्षकांची ही जी नियुक्ती शिक्षण क्षेत्र सोडून दुसऱ्या अशैक्षणिक कामाकरता केली जाते ती सगळ्यात पहिले थांबवली पाहिजे. म्हणजे सर्वेक्षणाला शिक्षक जातात, निवडणुकीच्या कामाला शिक्षक जातात, लसीकरणाला शिक्षक जातात. ऍक्च्युअली याच्यावर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे. तर आता मात्र या टेन्युअर मध्ये मी हे शिक्षकांची अशैक्षणिक कामं काढून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा एक भाग.
दुसरा, मी अतिशय विस्तृतपणे सांगितलं मागच्या वेळेस की मला 1 नोव्हेंबर 5 पूर्वी लागलेले टप्प्यावरचे शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना मिळवून द्यायची आहे. मी हे बोलताना जेव्हा बोलतो मिळवून द्यायची आहे तेव्हा आकाशातले चंद्रन तारे तोडून आणून देईल असं आश्वासन नाहीये. माझ्याजवळ सांख्यिकी आधार आहे, गणित आहे, मी कसं देऊ शकतो. त्यामुळे ते त्यांना मी मिळवून देणार आहे. 1 नोव्हेंबर 5 नंतर लागलेल्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना मी जुनी पेन्शन योजनेचं थोडं स्वरूप बदलून ती लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बक्षीस समितीचा जो खंड 2 आहे ज्याच्यामध्ये 7वा वेतन आयोग लागल्यानंतर काही त्रुट्या राहिल्या आहेत, तो खंड 2 मी दुरुस्त करून शिक्षकांना आर्थिक लाभ 7व्या वेतन आयोगातले अधिक मिळवून देणार आहे. सर, या तर प्रामुख्याने 3 समस्या होत्याच. मात्र शाळा संकुल संकल्पना झाल्या किंवा विना अनुदानित शाळा आहे, याही खूप त्रासदायक आहे. तर यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात? मी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की घटनेच्या कलम 45 अन्वये 6 ते 16 वर्षापर्यंतच्या या देशातल्या कुठल्याही मुलाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे आणि सरकारचं ते कर्तव्य आहे. आम्ही राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 आणला. त्याच्यामध्ये तर असं म्हटलं आहे की कोणत्याही पोराकडून, म्हणजे तो मुकेश अंबानीचा पोरगा असेल किंवा अमरावतीतल्या झोपडपट्टीतल्या मजुराचा मुलगा असेल, त्या प्रत्येकाला शिक्षण मोफत घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या राज्यात यापुढे एकही विनाअनुदानित शाळा राहणार नाही. सगळ्याच्या सगळ्या शाळा अनुदानावर येतील, हा माझा अजेंडा आहे आणि हेच माझं तिसरं काम आहे. स्वयंअर्थशासित शाळेचा ऍक्ट जो आहे तो चुकीचाच आहे. म्हणजे मी सभागृहात त्याला विरोध केला, पण हा ऍक्ट मी सभागृहात जाण्यापूर्वी झालेला आहे. अशा शाळा देताच येत नाही, पण यांनी त्या दिल्या. मुद्दा असा आहे की एखादा कायदा जर केंद्राने एखाद्या विषयावर केला असेल तर त्या कायद्याला कॉन्ट्रडिक्ट करणारा दुसरा कायदा राज्य करू शकत नाही. मग राज्याने जर केंद्राने जर राईट टू एज्युकेशन 2009 आणला आहे तर तुम्ही त्याच विषयाला धरून स्वयंअर्थशासित शाळेचा 2014चा ऍक्ट करू शकत नाही. तुम्ही केला, याला जर सभागृहात मी कमी पडलो तर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. सर, स्वयंअर्थशासित शाळा तर हा तर मुद्दा आहेच, मात्र वाढत्या ज्या ट्युशन क्लासेस आहेत ह्याही न परवडणार आहेत. मग इथे असं वाटतं का की गव्हर्नमेंट स्कूल्स कुठे कमी पडतात म्हणून एवढं कोचिंग क्लासेस वाढले? लोकांचा इंग्रजीकडे ओढा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हे स्वयंअर्थशासित शाळेचं खूळ आलेलं आहे. मी शासनाला एक विनंती करणार आहे की काही काळाकरता का होईना मराठी हा विषय कंपल्सरी ठेवून सगळ्याच्या सगळ्या शाळा इंग्लिश मीडियम करता आल्या तर चांगली कल्पना आहे ना. म्हणजे मराठी हा विषय कायम ठेवायचा आणि ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांना इंग्लिश मिडियमची शाळा करू द्यायची. त्याच्यामुळे लोकांचा ओढा जो इंग्लिश मिडियमकडे आहे तो अनुदानित शाळेतून देखील इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊ शकेल, अशा प्रकारचा निर्णय घेण्याची आज गरज आहे आणि त्याचा प्रयत्न मी करणार आहे. पण सर, मला असं वाटतं की जे प्रायव्हेट स्कूल्समध्ये आत्ताचे जे स्टुडंट्स जात आहेत तर त्यांनाही मराठी विषय असतोच, तरी त्यांना आपण जर म्हटलं 71-72 तर समजत नाही, ते म्हणतात की इंग्लिशमध्ये बोला. तर याचा मराठीवर कुठेतरी इफेक्ट होईलच ना. बरोबर आहे, पण आता मुद्दा असा आहे की आम्हाला प्रवाहाच्या दिशेने चाललं पाहिजे. घरी पोरांना मराठीतून पाढे शिकवणं आणि शाळेत पण शिकवणं, पण त्यासोबत इंग्रजी कंपल्सरी शिकवणं, अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण केली तर उत्तम होईल. बरोबर, इंग्लिश तर गरजेचं आहेच म्हणा, पण मला असं वाटतं की जे प्रायव्हेट स्कूल्स आहे तर बऱ्याच शिक्षकांचं असं होतं की जो दर्जा आहे शिक्षणाचा तो प्रायव्हेट स्कूलमध्ये जास्त चांगल्या प्रमाणात येतो आणि मराठी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्या पद्धतीत लक्ष दिलं जात नाही. तर त्यासाठी तर सरकार आणि शिक्षक प्रयत्न करतातच आहेत. आणि सर, गेल्या टर्ममध्ये तुमच्या हातून काय महत्त्वाची कामं झाली? हो, निश्चित झाली, अनेक झाली. म्हणजे सांगायचं झालं तर त्याला भरपूरच वेळ लागेल, पण महत्त्वाची सांगायची असेल
तर पहा, महानगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना नव्हती. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती. तो आदेश मी काढला. आता त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू आहे. आतापर्यंत इतिहासात जितक्या वेळा वेतन आयोग लागला तितक्या वेळा शासनाने राज्य स्तरावर समिती बसवून वेतन श्रेण्यांची तोडफोड केली. केंद्राप्रमाणे जसाच्या तसा वेतन आयोग दिला नाही, करार असतानाही दिला नाही. आता मुद्दा असा आहे की मग मी यामध्ये 6व्या वेतन आयोगाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला असं जाणवलं की केंद्राच्या तुलनेत राज्य सरकारच्या शिक्षकाला तब्बल 10,000 रुपये महिना कमी मिळतो. त्यामुळे मी त्यावेळेस म्हटलं होतं की मी 7वा वेतन आयोग केंद्राप्रमाणे जसाच्या तसा लागू करेन. मी 7वा वेतन आयोग केंद्राच्या प्रमाणे जसाच्या तसा लागू केला शिक्षकांसाठी देखील. हा एक महत्वाचा निर्णय मी घेतला आहे. त्यानंतर 2009 मध्ये कायम शब्द काढला म्हणून त्या शाळांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला असं सगळे म्हणत होते. पण 10लाही अनुदान मिळालं नाही, 11लाही मिळालं नाही, 12ला नाही, 13ला नाही, 14ला नाही, 15लाही नाही. मी निवडून गेल्यानंतर मी सर्वप्रथम राज्यातल्या 45,000 शिक्षकांना 20% पगार सुरू केले. अर्थात धोरण प्रचलित असायला पाहिजे होतं, त्यात मला अपयश आलं. पण प्रत्येकच कामात यश येते असं नाही. आता मिळेल, भविष्यात प्रचलित पण होईल. पण तो जो निर्णय झाला त्याच्यामुळे फुल नाही तर फुलाची पाकळी का होईना त्यांना काही ना काही पैसे मिळायला लागले. त्यांचा पगार आज सुरू आहे. आता त्यांचा पुढचा टप्पा म्हणजे 40 करणं, ते प्रचलित करणं. आणि ज्या शाळा अजूनही अघोषित आहे किंवा मुंबई स्तरावर आहे त्या सगळ्यांना नव्याने अनुदान सुरू करणं हे काम मी आता भविष्यात करणार आहे. सर, गेल्या वेळी युतीचं सरकार होतं आणि युतीचं सरकार असल्यामुळे तुमचं बीजेपी आणि शिवसेनेमध्ये संबंध तर चांगले आहेच. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही संबंध चांगले आहे आणि यावेळी पाहिलं तर महाआघाडीचंच सरकार असल्यामुळं त्यांच्याशी तुमचं एक बॉन्डिंग होईलच. पण सर, जसं तुम्ही सांगितलं की एखादा मुद्दा तुम्ही मांडला आणि बाकीच्यांचा जर त्याला सपोर्ट नाही मिळाला तर मग तुमचं काय पाऊल असणार? नाही, पहा, मागच्या काळात युतीच्या सरकारमध्ये मागे मी अपक्ष निवडून आलो आणि 2-3 वेळा अशी संधी आली की मला शिवसेनेने सभापती पदाकरता उभं केलं. त्यावेळेस काँग्रेसचा सपोर्ट होता. नंतर मला उपसभापती करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे एकत्र आले. अर्थात मी पक्षप्रमुखांचाच आदेश ऐकला शेवटपर्यंत. पण या सगळ्या काळात काय झालं की शरद पवारांचं माझ्यावर निश्चित प्रेम आहे. म्हणजे त्यांनी माझा प्रत्येक वेळेस सन्मानच केला. मी सोनियाजींना ते गंगाराम हॉस्पिटलला भेटून आलो. त्या पण मला खूप चाहतात. म्हणजे अगदी शरद पवार साहेब मला नावाने बोलवतात, सोनियाजी देखील नावाने बोलवतात. शिवसेना तर माझी मूळ आस्थापना आहे आणि देशपांडे असल्यामुळे की काय भाजपवाले मला आपलं समजतात. त्यामुळे मी हे सगळं चांगले संबंध निर्माण करून त्या ठिकाणी हे सगळं करू शकतो. आता तर हे सरकार अजूनही चांगलं आहे माझ्या जवळचं. उद्धवजींना मी घरचाच वाटतो, शरद पवारांनाही घरचाच वाटतो, काँग्रेसमध्ये माझे संबंध आहे. त्यामुळे आता मी राहिलेले प्रश्न जोरकसपणे सोडवू शकेल असा मला पूर्ण विश्वास आहे. सर, पक्ष तर तुमच्या पाठीशी आहे, जे घनिष्ठ संबंध आहे तेही तुमच्या कामी येतील. मात्र शिक्षकांच्या ज्या तुम्ही समस्या आतापर्यंत सोडवत आलेल्या आहात, खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे होते, काय वाटतं या निवडणुकीत शिक्षक तुमच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे राहतील? आणि मुळात तुमची जी त्यांच्याशी जवळीक साधणारी किंवा त्यांच्याशी संबंध ठेवण्याची एक गोष्ट आहे जी म्हणजे शिक्षकांकडून बरेचदा ऐकण्यात येते की त्यांचा बर्थडे तुम्ही कधीच विसरत नाही, स्वतःहून फोन करून किंवा आधी तुम्ही पत्रक देऊन त्यांना विश करायचे. ही संकल्पना कुठून आली? मला सुचली. म्हणजे आपल्याला एखाद्या क्षेत्रात जर काम करायचं असेल तर त्या क्षेत्राचा जो शेवटचा घटक आहे तो तुमच्यासोबत असला पाहिजे. म्हणून मग मी शिक्षकांचे वाढदिवस साजरे करायला लागलो. मी वर्षापूर्वी मी स्वतः हाताने पत्र लिहायचो. नंतर हळूहळू माझी पोरं पोरी लिहायला लागली.
आता मी यंत्रणा ठेवली, आता पत्र लिहिणं होत नाही, आता मेसेजेस करतो, पण वर्षाला तब्बल 80,000 पत्र वगैरे मी देतो, अशी स्थिती आज आहे. ही कल्पना सुचली मला, परमेश्वरानेच दिली म्हणा, आणि या कल्पनेतून मी शिक्षकांच्या अधिक जवळ पोहोचलो. पण पत्रापुरती मर्यादित न राहता मी त्यांच्या समस्या जाणून घेऊन या शिक्षण क्षेत्रात 1992 पासून काम करतो. म्हणजे आज तब्बल 28 वर्ष झाली. नगर परिषदेमध्ये मी निवड मंडळाचा सदस्य होण्यापूर्वी तात्पुरत्या स्तरावर काही शिक्षक लावले होते. त्यांची संख्या पूर्ण महाराष्ट्रातून 900च्या आसपास होती. त्या शिक्षकांना कायम करण्याचं काम नोकरीवर मी 1996 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा केलं. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे आहे की केवळ पत्रापुरती मर्यादित न राहता 1992 पासून मी शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे. शिक्षकांशी माझी प्रचंड जवळीक आहे, त्यांच्या घराघरापर्यंत मी पोहोचलोय. त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळेस मी पहिल्या पसंतीत निवडून येईल. दुसरी पसंती मोजायचं कामच राहणार. नक्कीच. आणि सर, गेल्या टर्म मध्ये तुम्ही स्वतः पाहिलं की अपोजिशन कमी होते, यावेळी तब्बल 27 उमेदवार रिंगणात आहे. मात्र 27 पैकी फक्त एक महिला उमेदवार आहे. तर तुम्हाला वाटत नाही का की राजकारण कुठेतरी महिलांसाठी अजूनही कमीच आहे? पाहिजे त्या प्रमाणात जेवढ्या शिक्षिका उभ्या राहायला पाहिजे होत्या त्या तेवढ्या प्रमाणात नाहीये. तर म्हणजे काय कमतरता वाटते यासाठी? नाही, हा विषय माझ्याशी संबंधित नाहीये. म्हणजे महिलांवर काय अन्याय होतो वगैरे असं याच्यात अन्यायाचा विषय नाही, मात्र महिला शिक्षिका उभ्या का राहत नाही किंवा राजकारणात तेवढ्या प्रमाणात का उतरत नाही, याबद्दल तुमचं मत काय? मला असं वाटतं की काही त्यांना कोणी रोखलं नाही. यावेळेस 27 उमेदवार आहे, मागच्या वेळेस 17 होते. मागच्या वेळेस 17 असताना अगदी दमदार होते सगळे. मी कधीच प्रतिस्पर्धी माझ्या मित्रांना विरोधक समजत नाही, प्रतिस्पर्धी मित्रच म्हणतात. आणि जी एक महिला उभी आहे तिच्याकडे ते भाऊबीजेला जाऊन आलं लक्षात. त्यामुळे मुद्दा असा आहे आता की महिला या क्षेत्रात का उभ्या राहत नाही हा चिंतनाचा विषय आहे. अभ्यास करावा लागेल, 4-10 महिलांसोबत बोलावं लागेल की का उभ्या राहत नाही. मला असं वाटतं की निवडणुकीला उभं राहणं हा लोकांचा छंद झालाय. म्हणजे माहित असतं मी निवडून येत नाही तरी पण माझं नाव त्या मतपत्रिकेवर असलं पाहिजे, त्याच्यामुळे मला प्रसिद्धी मिळेल. एकाच भावनेतून हे सगळे उभे राहतात. कदाचित महिला जास्त हुशार, त्यांना या भानगडीत पडायचं नाहीये. जेव्हा एखाद्या महिलेला खात्री वाटेल की निवडून येईल तेव्हा महिलाही पुढे येईल. सर, आपण पाहिलं तर 5 जिल्ह्यांमध्ये अमरावतीमध्ये वोटर्स जास्त आहेत, तुमचे शिक्षकांची संख्या जास्त आहे. त्यातल्या त्यात मेळघाट सारखा जो अतिदुर्गम विभाग आहे तिकडे पण आपण पाहतो की शाळा जे आपण म्हणतो की गरजेचं आहे शिक्षण, तर अजूनही इतके प्रयत्न करूनही कुठेतरी कमतरता भासतेच शिक्षणाची, किंवा शिक्षकांना अनेक प्रॉब्लेम समस्या तिकडे आहेत. तर तिकडे काय तुम्ही विशेष लक्ष देता? समस्या मेळघाटमध्ये काही आहे असं मला वाटत नाही. लोकांना आपलं कुटुंब सोडून मेळघाटमध्ये जाऊन नोकरी करणं कठीण होते म्हणून लोक मेळघाटमध्ये जात नाही. मग यावर मागे शासनाने एक निर्णय घेतला होता की बोलीभाषेचे शिक्षक तिथलेच शिक्षक निवडायचे, त्यांना तिथेच कामावर ठेवायचं. असं जर झालं तर शिक्षणाचा दर्जा वाढेल. त्यामुळे मी तसा प्रयत्न करेन पुढे भविष्यात की मेळघाटचे शिक्षक मेळघाटातच असले पाहिजे. सर, ते तर आहे, शिक्षण जर त्यांना मिळेलच, उलट रोजगारही निर्माण होईल त्या क्षेत्रात. मात्र पाहिजे त्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळेल असा विश्वास आहे? शिक्षणाचा दर्जा म्हणजे नेमकं काय? इंग्रजीत शिक्षण देणं म्हणजे दर्जा आहे का? नाही. शिक्षणाचा दर्जा म्हणजे शिक्षकांनी प्रामाणिकपणे त्या विद्यार्थ्याला शिकवणं, याला म्हणतात शिक्षणाचा दर्जा. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की शिक्षक शिकवत नाही? असं नाहीये. शिक्षक सगळ्यांना सारखं शिकवतो. समजा एखादा शिक्षक अमरावतीच्या इरविन चौकात असेल आणि त्याला जर त्याचा एक विद्यार्थी भेटला जो तहसीलदार आहे, इंजिनियर आहे, तर तो आपल्या बाजूच्या माणसाला सांगतो की हा माझा विद्यार्थी आहे. तोच एखादा सेंट्रल जेलमधून सुटून उद्यावर माणूस त्याचा विद्यार्थी असू द्या, तो शिक्षक कन्नी काढून पलीकडे जातो पण त्याच्या तोंडावर तोंड पडू देत नाही.
याचा अर्थ असा की शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी माझ्या हातून घडावा असंच वाटत असतं. तो काही कोणाला कमी शिकवतो, कोणाला जास्त शिकवतो असं नाही. त्याच्याही समस्या काय असतील त्या समजावून घेतल्या पाहिजे, ते मी समजावून घेतोय. पण शिक्षक हा प्रामाणिक माणूस आहे, तो शिकवण्याचं काम करतो, तो दर्जा राखण्याचंही काम करतो. आम्ही उगाच ओरड केली आहे की शिक्षणाचा दर्जा नाही, शिक्षणाचा दर्जा नाही. लोकांना फाड फाड इंग्लिश बोलणारं शिक्षण फक्त पाहिजे आहे. म्हणूनच याच्यापूर्वी मी असं म्हटलं की काम पडलं तर आमच्या अनुदानित शाळेच्या शिक्षकांना रिफ्रेशर कोर्स देऊ, परंतु आम्ही सर्व शाळा इंग्लिश मिडियम करण्याचा प्रयत्न करू. आणि सर, हे सगळं तर झालं निवडणुकीचा भाग. मात्र मला सांगा की आतापर्यंतचा जो तुमचा अनुभव आहे, एक स्टुडंट लाईफ तुम्ही जगले आहात, तेव्हापासूनचं जर आतापर्यंतचं लाईफ कसं होतं? मी प्रत्येकाला असं सांगतो की 10वी पर्यंतचं तुमचं आयुष्य हे निस्वार्थी असतं. तुमच्या 10वी पर्यंतच्या जीवनात जी मित्र तुम्हाला भेटतात ती सगळी निस्वार्थी असतात. आणि वयाच्या 17 वर्षानंतर जे मित्रमैत्रिणी भेटतात ते सगळे स्वार्थी असतात. त्यामुळे माझं आयुष्य लहानपणापासून माझे वडील नोकरीवर असल्यामुळे 10वी पर्यंत माझं शिक्षण हे वेगवेगळ्या गावातून झालं. माझ्या वडिलांना वाटत होतं मी नोकरीच करत. मी तब्बल 8 नोकऱ्या सोडल्या. म्हणजे मी टेलिफोन ऑपरेटर होतो महानगरपालिकेत, मी टेलिफोन ऑपरेटर होतो इरविन हॉस्पिटलला, मी PWDला होतो. मी जेव्हा जेव्हा नोकरी धरायचो त्यावेळेस माझ्या घरात आनंद असायचा, आणि सोडायचो त्या दिवशी कोणी मेलं की काय असं वातावरण असायचं. पण सर, या इतक्या नोकऱ्या सोडण्याचं काय कारण होतं? काही माहित नाही. मला कुठे एका ठिकाणी करवलं नाही. मला नोकऱ्या पण तशाच लागल्या, पटापट लागत गेल्या. हे माझं कुटुंब असं चौकटीतलं होतं, म्हणजे आहे अजूनही. तर माझ्या वडिलांना काय वाटायचं की आपल्या पोरांनी फक्त नोकरीच केली पाहिजे, पण ते जमलं नाही मला. ते कायम ते असमाधानी होते माझ्यामुळे. शेवटची नोकरी मी प्राध्यापकाची केली. लोक मला विचारतात की मी कुठे प्राध्यापक होते, कुठे प्राध्यापक होते. मी आज तुमच्या माध्यमातून जाहीर सांगतो की मी शहीद स्मारक कनिष्ठ महाविद्यालय यावली या ठिकाणी मार्केटिंग मॅनेजमेंट करता शिक्षक होतो. मी तिथं शिक्षक म्हणून काम केलं, त्याचा अनुभव घेतला. तिथून मला शिक्षकांच्या समस्या व्यथा कळल्या. माझ्याकडे अगदी अप्रुव्हल पासून सगळे कागद आहे माझे लक्षात. त्यामुळे मला जेव्हा कोणी म्हणते की तुम्ही कुठे शिक्षक होतात, हे शिक्षकच नाही, तेव्हा मला प्रचंड राग येतो. मी शिक्षक होतो, शिक्षक आहे. माझ्यातला विद्यार्थी अजून पण मी जिवंत ठेवला स्टिल टुडे. मी 2019 ची PhD प्रवेशपूर्व परीक्षा जी ऑनलाईन झाली, कुठली गडबड न करता, म्हणजे आमदार आहे म्हणून लोक म्हणतील त्यांनी गडबड केली असं नाही, ऑनलाईन परीक्षा दिली. आणि त्यातून मी महाराष्ट्रातून दुसरा, विदर्भातून पहिला आलो त्या परीक्षेमध्ये. म्हणजे माझ्यातला विद्यार्थी अजूनही मी जिवंत ठेवला आहे. माझी PhD 1-1.5 वर्षात आता होऊन जाईल. मला सांगण्याचं तात्पर्य असं की माझं जे आयुष्य आहे त्या सगळ्या आयुष्यात मला शिक्षकांनी 2014 साली आमदार केलं. माझ्या वडिलांनी मी आमदार झालेलो पाहिलं आणि नंतरच डोळे मिटले. त्याचं मला प्रचंड समाधान आहे आणि त्यासाठी मी सगळ्या शिक्षकांचा सदैव आयुष्यभर ऋणी राहणार आहे. सर, मला या निवडणुकीची एक गोष्ट म्हणजे खूप सांगावीशी वाटते की पदवीधर मतदारसंघ असो वा शिक्षक मतदारसंघ असो, यामध्ये वोटर्स इतके कमालीचे असतात की उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला स्वतःचं शिक्षण, स्वतः केलेली नोकरी किंवा स्वतःहून सांगावं असं वाटतं. बाकी निवडणुकीत याला महत्त्व दिलं जात नाही. जे आपण म्हणतो की जो आपला नेता असावा तो सुशिक्षित असावा, याचं महत्त्व खरं तर या निवडणुकीत असतं. सर, शेवटचा प्रश्न की जे काही तुमचे वोटर्स आहेत, शिक्षक आहेत, यांना आव्हान म्हणून काय सांगा? मी एकच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधान परिषदेची रचना करत असताना उमेदवाराची व्याख्या केलीच नाही. त्यांनी मतदाराची व्याख्या केली की मतदार हा शिक्षक असावा, तो माध्यमिक आणि त्यावरील शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षक असावा, त्याला शिक्षक म्हणून कार्य करताना 3 वर्ष पूर्ण झालेली असावी. हे सगळं त्यांनी लिहिलं, पण उमेदवार
ची व्याख्या करताना एकच ओळ लिहिली, तो भारतीय मतदार आणि नागरिक असावा. बस, भारतीय नागरिक आणि मतदार असावा, एवढंच लिहिलं. त्याच्यामुळे काय होतं आता की तुम्ही असं म्हणाल का की त्यांनी विसर पडला त्यांना? असं नाही. त्यांना असं वाटलं की आपण मतदाराची व्याख्या करतोय, मतदार हा हुशार आहे, बुद्धिजीवी आहे, त्यामुळे तो अप्पर हाऊसमध्ये आपला प्रतिनिधी चांगलाच पाठवेल असा त्यांना विश्वास होता. मग त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देऊ नका. आता या क्षेत्रात आज बरीच लोक उभी आहे की ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी संबंध नाही, हे पहिले तुम्ही सांगितलं तुम्हाला. तर मुद्दा असा आहे की मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला प्रतिनिधी पाठवण्याकरता शिक्षकांनी पूर्ण कस लावून मतदान करावं. मी तुम्हाला सांगतो की आपण कन्यादान करतो. जेव्हा बाप कन्यादान करतो तेव्हा तो पोरीला देण्याच्या पूर्वी त्याच्याकडे शेती किती आहे, त्याचं स्वतःचं घर आहे का नाही, आई मेली असेल तर फारच चांगलं, म्हणजे सासू पोरीला भेटणार नाही, पोरगा वेगळा राहत असेल तर अजून उत्तम, म्हणजे माझी पोरगी राणीसारखी राहील, इतकी सगळी चौकशी करून मग तो कन्यादान करतो. मतदारांनी देखील मतदान करत असताना, ते दान आहे शेवटी, ते सत्पात्री असलं पाहिजे, कुपात्री नाही. कोण उमेदवार आपले प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडू शकतो, कोण उमेदवार आपले प्रश्न सोडवण्याची ताकद ठेवतो, कोणत्या उमेदवाराची पात्रता आहे, हे सगळं तपासून त्यांनी मतदान करावं आणि या लोकशाहीचं रक्षण करावं, इतकंच आवाहन तुमच्या मार्फत करतो. नक्कीच तुम्ही सुज्ञ आहात, म्हणूनच तुम्ही शिक्षक आहात आणि नक्कीच वरिष्ठ सभागृहात कोणाला पाठवायचं, कोणाच्या हाती आपलं नेतृत्व द्यायचं याचा निर्णय तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिली, इतक्या सगळ्या तुमचे जे प्रचारात तुम्ही बिझी आहात तरीही वेळ दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.